नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रज्ञा मॅथ्स टीचरचे श्री कोकतेरे सर आपल्या सर्वांचं सहर्ष स्नेह स्वागत करत आहे. आपण आज सकाळी जी काही प्रश्नपत्रिकेचा अभ्यास केलेला आहे, जी काही तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवलेली आहे, त्या प्रश्नपत्रिकेचं सविस्तर विश्लेषण आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. आपल्याकडे जी काही प्रश्नपत्रिका आहे ती प्रश्नपत्रिका त्याचबरोबर आपली उत्तरपत्रिका आपण समोर ठेवावी आणि प्रत्येक प्रश्न जो आहे तो प्रत्येक प्रश्न हा समजून घ्यावा. या ठिकाणी मार्क किती पडतात यापेक्षा आपल्या चुका काय झाल्या याच्यावरती मित्रांनो फोकस करणं फार गरजेचं आहे. तरच तुम्ही स्कॉलरशिपच्या टॉप लेवल पर्यंत जाऊ शकता. कारण आपल्या चुकांची जी काही पुनरावृत्ती आहे ती जर तुम्ही टाळली तरच तुम्हाला ते शक्य आहे. आणि मग त्या चुकांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी प्रत्येक प्रश्नाचा सविस्तरपणे या ठिकाणी आपण अभ्यास करणं फार गरजेचं आहे. ओके. तर जे काही घटक होते मराठीमध्ये, त्या मराठीमध्ये कोणत्या प्रकारचे घटक होते? लिंग, वचन आणि विरामचिन्ह असं प्रत्येक घटकांवरती आपण या ठिकाणी टेस्ट आयोजित करतोय. त्यामध्ये आजचा लिंग, वचन आणि विरामचिन्ह या घटकांवरती आपण मराठीची टेस्ट ठेवण्यात आलेली होती. बरोबर आहे. चला तर बघूया की यामध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारण्यात आलेले होते आणि त्याची उत्तरं नेमकी काय आहेत. या ठिकाणी मित्रांनो प्रज्ञा मार्गदर्शन वर्ग जो आहे तो प्रज्ञा मार्गदर्शन वर्ग या ठिकाणी युट्यूब प्ले स्टोर वरती जाऊन हे जे ऍप आहे ते तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. आणि युट्यूब डेली लेक्चर साठी या ठिकाणी ही जी लिंक दिलेली आहे या लिंक वरती तुम्ही क्लिक करू शकता. सारिका या नामाचे विरोध लिंगी नाम ओळखा अशा प्रकारचा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. आता सारिका म्हणजे काय याचा अर्थ तुम्हाला माहिती असणे गरजेचं आहे. तर मित्रांनो, सारिका म्हणजे आहे महिला. सारिकाचा काय अर्थ आहे? मैना. मग मैनाला त्या ठिकाणी विरुद्ध लिंगी काय म्हणतात? पोपट किंवा आपण त्याला म्हणतो रागू. बरोबर आहे की नाही? तर त्याला दुसरा शब्द आहे शुक. कोणता शब्द आहे मित्रांनो? शुक. पर्याय क्रमांक 2 योग्य आहे. पर्याय क्रमांक 2 योग्य आहे. त्यानंतर योग्य विरुद्ध लिंगी जोडी ओळखा असं दिलेलं. योग्य विरुद्ध लिंगी जोडी ओळखा. सम्राट, सम्राज्ञी, रास, राशी, गुणवान, गुणी, देवी, देवता. या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. कारण सम्राट, सम्राज्ञी हे विरुद्ध लिंगी जोडी म्हणजे पुल्लिंग स्त्रीलिंग जे आहे ते योग्य आहे. याला आपण म्हणतो विरुद्ध लिंगी. ओके. लिंगाचे 3 प्रकार आहेत. लिंगाचे एकूण 3 प्रकार आहेत. एक म्हणजे पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग. ओके. तर विरुद्ध लिंगी म्हणजे पुल्लिंग, स्त्रीलिंग अशा पद्धतीने विचारलं जातं. तर दगड या नामाचं अनेक वचनी रूप ओळखा. त्याचा उत्तर आहे दगड. त्या ठिकाणी काय होतं? दगड. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. चौथा प्रश्न दिलेला आहे. वचन बदलानुसार विसंगत जोडे ओळखायचे. वचन बदलानुसार आपल्याला विसंगत जोडे ओळखायचे. श्री, स्त्रिया. बरोबर आहे की नाही? एक, अनेक. एक आणि अनेक. श्री, स्त्रिया बरोबर आहे. चमू, चमू हे तसंच राहतं. जाऊ, जावा. सखा, सखी जे आहे ना हे थोडं वेगळं वाटतं. सखा आणि सखी हे काय झालेलं आहे? तर विरुद्ध लिंगी आलेला आहे. हे काय आलेलं आहे? विरुद्ध लिंगी आलेला आहे. पुल्लिंग आणि स्त्रीलिंगचा या ठिकाणी संदर्भ दिलेला आहे. बरोबर आहे. त्यामुळे सखा, सखी ही विसंगत जोडी आहे. पर्याय क्रमांक 4 चा पर्याय क्रमांक प्रश्न क्रमांक 4 चा पर्याय क्रमांक 4 घ्या. ठीक आहे. पुढील पैकी निश्चित अनेक वचनी शब्द कोणता? निश्चित अनेक वचनी शब्द आपल्याला विचारण्यात आलेला आहे. निश्चित अनेक वचनी शब्द कोणता? तर कोणता असेल बरं या ठिकाणी निश्चित अनेक वचनी शब्द कोणता? देव हा जो आहे हा अनेक अर्थाने सुद्धा वापरला जातो. देव हा शब्द अनेक अर्थाने सुद्धा वापरला जातो. त्यानंतर तळवे हे अनेक वचन शब्द आलेला आहे. तळवे हा शब्द अनेक वचनी शब्द आलेला आहे. तर त्याचं एक वचन काय होणार आहे? वचन बदला म्हटलेले ना आपल्याला. तळवा होणार आहे. त्याचं काय होणार आहे? तळवा होणार आहे. कारण तळे, तळी, तळ हे वेगळ्या अर्थाने वापरला जातो. तळ म्हणजे खालचा नाही भाग. तळी अनेक तळी जे असतात त्याला म्हटलेलं आहे. आणि तळे मोठे जे तळे असते नाही पाणी आपण साठवतो त्याला तळे म्हणतात. तळवा आणि तळवे हा भाग वेगळा आहे. आता शास्त्री नामाचे वचन ओळखा. म्हणजे 6 चा पर्याय क्रमांक 2 घ्या. 7 चा बघा. शास्त्री नामाचे वचन ओळखा असा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर हे आहे मित्रांनो उभय वचन. कारण अनेक वचन आणि एक वचन दोन्ही अर्थाने शास्त्री हा शब्द आपण वापरत असतो. म्हणजे 7व्या चा पर्याय क्रमांक 3 योग्य आहे.
8 बघा, पाखरे झाडावर किलबिल करत होती. पाखरे हा शब्द या ठिकाणी आलेला आहे. कोणता? पाखरे. आता याचा लिंग ओळखायचं आपल्याला, या नावाचे लिंग ओळखा मित्रांनो. पाखरे असेल किंवा वासरू असेल, लेकरू असेल, बाळ असेल, यांचं लिंग जे आहे ना ते लिंग हे नपुसक लिंग येतं, लक्षात ठेवा. ओके, यांचं काय येतं? नपुसक लिंग येतं. म्हणजे 8चा पर्याय क्रमांक 3. पुढीलपैकी स्वल्पविराम चिन्ह कोणते? पुढीलपैकी स्वल्पविराम चिन्ह कोणते? आता हे जे दिलेलं आहे हे कोणतं चिन्ह दिलेलं आहे रे? अर्धविराम. हे कोणतं चिन्ह दिलेलं आहे? अर्धविराम दिलेलं आहे. हे उद्गारवाचक चिन्ह दिलेलं आहे. हे कोणतं चिन्ह दिलेलं आहे? उद्गारवाचक चिन्ह दिलेलं आहे. उद्गार चिन्ह दिलेलं आहे. आता तिसरा जे आहे ना ते बरोबर आहे. इथं स्वल्पविराम दिलेला आहे. आता हे जे आहे ना हे पूर्ण विरामाचं चिन्ह दिलेलं आहे. हे चिन्ह अपूर्ण विरामाचं चिन्ह दिलेलं आहे हे. ओके, त्यामुळं पर्याय क्रमांक 9व्या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 3 योग्य आहे. 9व्या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 3 योग्य आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन काय दिलेला आहे बघा. नेक्स्ट क्वेश्चन 10वा प्रश्न जो दिलेला आहे, ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास कोणते चिन्ह वापराल? कोणते चिन्ह वापराल? अशा पद्धतीचा हा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. आता इथं कन्फ्युजन काय होतंय की संयोग चिन्ह म्हणायचं की अपसारण चिन्ह म्हणायचं? ओके नाही, अपूर्ण विराम आणि अर्धविरामाचा तर काय तिथं वापर होतच नाहीये, परंतु संयोग चिन्ह म्हणायचं की अपसारण चिन्ह म्हणायचं, यामध्ये आपण कन्फ्युजन होतो मित्रांनो. संयोग चिन्ह जे आहे ना त्या संयोग चिन्हाचा वापर हा ओळीचा शेवटचा शब्द जर अपुरा राहिला असेल तर आपण वापरतो संयोग चिन्ह. आणि अपसारण चिन्ह कधी वापरतो की ज्या शब्दाला आपण स्पष्टीकरण चिन्ह असं सुद्धा म्हणतो, ते अपसारण चिन्ह जे आहे हे अपसारण चिन्ह, याला म्हणतात स्पष्टीकरण चिन्ह. यालाच आपण काय म्हणतो? स्पष्टीकरण चिन्ह असं म्हणतो. बरोबर आहे, स्पष्टीकरण चिन्ह सुद्धा म्हणतो. तर हे जे अपसारण चिन्ह आहे हे अपसारण चिन्ह वाक्याच्या पुढे जर आपल्याला काही तपशील द्यायचा असेल, वाक्याच्या पुढे जर काही तपशील द्यायचा असेल त्यावेळेस त्या अपसारण चिन्हाचा वापर होतो. आणि संयोग चिन्हाचा वापर कधी होतो? शेवटी शब्द जर अपुरा आला तर त्यावेळेस संयोग चिन्हाचा वापर होतो. हा डिफरन्स या ठिकाणी लक्षात घ्या, कारण बऱ्याच वेळा या दोन चिन्हांमध्ये आपला गोंधळ होत असतो. त्यानंतर दुसऱ्याचे मत अप्रत्यक्षपणे सांगताना कोणते विराम चिन्ह आपण वापरतो? हा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. दुहेरी अवतरण चिन्ह वापरतो का एकेरी अवतरण चिन्ह वापरतो? याबद्दलचा संभ्रम जो आहे तो आपल्या मनामध्ये निर्माण होतो. नेमकं कोणत्या प्रकारचं चिन्ह या ठिकाणी आपण वापरतो? दुसऱ्याच्या तोंडचे शब्द ज्या वेळेस मित्रांनो आपण सांगतो, दुसऱ्याच्या तोंडचे शब्द, जसं महात्मा गांधीजींनी चले जाओची घोषणा दिली, ही घोषणा त्यांची आहे, त्यावेळेस म्हणजे दुसऱ्याचं मत जर आपल्याला सांगायचं असेल ना तर दुहेरी अवतरण चिन्ह वापरायचं. कोणतं चिन्ह वापरायचं? दुहेरी अवतरण चिन्ह वापरायचं. लक्षात आलं? ठीक आहे. दुसरे बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दाखवताना त्यावेळेस काय दुहेरी अवतरण चिन्हाचा वापर केला जातो. ठीक आहे. त्यानंतर 12वा प्रश्न बघा. ऊन, पाऊस, कडक थंडी, दिवस रात्र, शेतकरी शेतात कष्ट करत असतात. या वाक्यात एकूण किती स्वल्पविराम येतील? 12वा प्रश्न दिलेला आहे. किती स्वल्पविराम येतील? तर या ठिकाणी 1 2 3 4 4 आलेले आहेत बघा. इथं 1 2 3 आणि 4 म्हणजे पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. 12व्याचा पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. त्यानंतर 13वा प्रश्न बघा. 13वा प्रश्न ते म्हणाले मुलांनो, हजारो वर्षापूर्वी उल्कापातामुळे लोणार सरोवर तयार झालंय. या वाक्यात एकूण किती प्रकारची विरामचिन्हे येतील? या वाक्यात एकूण किती प्रकारची विरामचिन्ह येतील? आता यामध्ये ते म्हणाले मुलांनो हजारो वर्षापूर्वी, म्हणजे मुलांनो या ठिकाणी दुहेरी अवतरण चिन्हाचा वापर करावा लागणार आहे. बरोबर आहे, झालं. या ठिकाणी दुहेरी अवतरण चिन्हाचा वापर करावा लागेल. किती प्रकारचे चिन्ह आलेले आहेत बघा बरं 13व्या प्रश्नामध्ये. 13व्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजे 3 आलेले आहेत. स्वल्पविराम, दुहेरी अवतरण चिन्ह, बरोबर आहे, आणि हे पूर्णविराम. ओके, 3 प्रकारचे चिन्ह आलेले आहेत.
14 बघा, पुढीलपैकी योग्य विरामचिन्ह असलेले वाक्य निवडा. पुढीलपैकी योग्य विरामचिन्ह असलेले वाक्य निवडा. काय येणार आहे 14? पर्याय क्रमांक 2 योग्य आहे. काका, मला की नाही खूप भीती वाटते. मला की नाही खूप भीती वाटते. या ठिकाणी पर्याय क्रमांक 14 किती आहे? 2 आहे. 15 बघा, पुढील वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह येईल? काय विचित्र अपघात हा. काय विचित्र अपघात हा. 15 म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय झालेलं आहे की थोडस आश्चर्य झालेलं आहे. म्हणजे आपण उद्गारवाचक चिन्हाचा वापर करणार आहे. पर्याय क्रमांक 2. 15 पर्याय क्रमांक किती येणार आहे? 2 येणार आहे. काय विचित्र अपघात हा म्हणजे 15 पर्याय क्रमांक 2. आता 16 बघा, पुढीलपैकी योग्य जोडी ओळखा. प्रश्न काय दिलेला आहे? पुढीलपैकी योग्य जोडी ओळखा. एकेरी अवतरण चिन्ह, प्रश्नचिन्ह इथं हे चुकीचं दिलेलं आहे. अर्धविराम हे इथं प्रश्नचिन्ह दिलेलं आहे, ते पण चुकीचं आहे. उद्गारवाचक चिन्ह असं पाहिजे होतं, ते सुद्धा चुकीचं आहे. बरोबर आहे. म्हणजे एकेरी अवतरण चिन्ह जे आहे या ठिकाणी बरोबर दिलेलं आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1, 16 पर्याय क्रमांक 1 करेक्ट आहे. 16 पर्याय क्रमांक 1. त्यानंतर 17वा प्रश्न बघा, पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील जोडी विरुद्ध लिंगी नाही? 17वा प्रश्न आपल्याला विचारलेला. विरुद्ध लिंगी नसलेली जोडी. विरुद्ध लिंगी नसलेली जोडी. बंधू भगिनी करेक्ट आहे. राघव मैना आपण पहिलाच प्रश्न याच्यावरती बघितलेला आहे. वर वधू हे सुद्धा बरोबर आहे. हा, काटा आणि काठी हे चुकीचं आहे. बरोबर आहे. म्हणजे 17चा पर्याय क्रमांक 4. काटा पूल वगैरे आपण म्हणतो की नाही विरुद्ध लिंगी, तसं या ठिकाणी आलेलं नाहीये. काटा काठी आलेला आहे. म्हणजे पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील जोडी विरुद्ध लिंगी नाही? तर 4थ्या पर्यायातील जोडी ही विरुद्ध लिंगी नाही. स्पष्टीकरण महत्वाचं मित्रांनो, ते समजून घ्या व्यवस्थित, नाहीतर तुम्हाला प्रश्न नुसतं येऊन ते काय अर्थ नाही. अयोग्य जोडी ओळखा म्हटलेलं आहे. अयोग्य जोडी ओळखा. या ठिकाणी 18व्या प्रश्नाचं अयोग्य जोडी ओळखा. मूळ ढेकर पुल्लिंग आणि स्त्रीलिंग दोन्ही अर्थानं वापरतो आपण. ढेकर. वेळ पुल्लिंग आणि स्त्रीलिंग दोन्ही अर्थाने वापरतो. ती वेळ किंवा तो वेळ असं आपण म्हणतो, होय की नाही? हा, त्यानंतर मूळ जे आहे ना, मूळ हे नपुंसक लिंग आणि स्त्रीलिंग आहे. 18व्या पर्याय क्रमांक 2 येत आहे. 18व्या पर्याय क्रमांक किती येतोय? 2 येतोय. ठीक आहे. त्यानंतर 19 लेख या नामाचे लिंग ओळखा. लेख या नामाचे लिंग ओळखा. लेख तिन्ही लिंगामध्ये आपण हे वापरतो. लेख म्हणजे पोर पण म्हणतो आपण. बरोबर आहे. लेख, पोर आणि बाळ या अर्थानं आपण लेख हा शब्द वापरतो. लेख, पोर, बाळ या अर्थानं आपण वापरतो. म्हणजे या ठिकाणी तिन्ही लिंगामध्ये पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुंसक लिंग तिन्ही अर्थाने किंवा तिन्ही लिंगामध्ये लेख हा जो शब्द आहे, हा लेख हा शब्द आपण वापरत असतो. ओके. त्यानंतर 20वा प्रश्न जो आहे तो 20वा प्रश्न बघा. या पाण्यात खूप क्षार आहेत. याला इथं अधोरेखित केलेलं नाहीये. क्षार या नामाचं आपल्याला लिंग ओळखायचं आहे. क्षार, तो क्षार असं म्हणतो, म्हणजे पुल्लिंग आहे. आलं लक्षात? काय म्हणतो आपण? पुल्लिंग शब्द आहे. ठीक आहे. कुतूहल या नामाचे वचन ओळखा. कुतूहल या नामाचे वचन ओळखा. कुतूहल हा शब्द मित्रांनो एक वचनी शब्द आहे. कितवा? कोणता? एक वचनी शब्द आहे. म्हणजे 21चा पर्याय क्रमांक 1. वचन बदलानुसार विसंगत जोडी ओळखा इथं दिलेलं आहे. वचन बदलानुसार विसंगत जोडी कोणती? आता कोणती असेल बरं वचन बदलानुसार विसंगत जोडी? माळ माळे, गाळा गाळे, वेळ वेळा, नक्कल नकला. 22व्या प्रश्नाचं उत्तर सांगा. माळ माळे, माळ माळा पाहिजे होता, आहे की नाही? माळचं काय पाहिजे होतं? माळा पाहिजे होतं. इथं माळ माळे दिलेलं आहे. म्हणजे ही विसंगत आहे, वेगळे आहे. म्हणून पर्याय 22चा पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. 22चा पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. ठीक आहे. त्यानंतर 23चा बघा. वचन बदलानुसार योग्य जोडी ओळखा. प्रश्न दिलेला आहे 23वा. वचन बदलानुसार योग्य जोडी कोणती? वचन बदलानुसार योग्य जोडी कोणती? साहित्य साहित्य, जोड जोडी, रुपया रुपये, मठ माठ. योग्य जोडी ओळखायचे.
एक वचन अनेक वचनची 23चं एक वचन आणि अनेक वचन. साहित्य हा जो शब्द आहे ना हा अनेक वचनी सुद्धा वापरला जातो. साहित्य हा शब्द अनेक वचनी सुद्धा वापरला जातो. बरोबर. त्यामुळे रुपया रुपये हे योग्य आहे. रुपया रुपये 23व्याचा पर्याय क्रमांक 3 योग्य आहे. ठीक आहे. इथं बघा वचन ओळखा दिलेला आहे. मुख्यमंत्र्यांची या शब्दाचं आपल्याला वचन ओळखायचंय. मुख्यमंत्री असेल, पंतप्रधान असेल, प्रधानमंत्री असेल, राज्यपाल असेल, हे आदरार्थी शब्द आहेत. हे कसे शब्द आहेत मित्रांनो? आदरार्थी शब्द आहेत. आणि मग याला आपण काय म्हणतो? आदरार्थी अनेक वचन असं म्हणतो. आदरार्थी अनेक वचन 24व्याचा पर्याय क्रमांक 4 आहे. आदरार्थी अनेक वचन. पुढील पैकी निश्चितपणे पुल्लिंग नाम ओळखा. निश्चितपणे पुल्लिंग नाम कोणता आहे? नाळ, काळ, डाळ आणि बाळ. मी तर मागाशी सांगितलं बाळ, लेकरू हे जे शब्द आहेत, पाखरे हे शब्द नपुंसक लिंग मध्ये येतात. आता निश्चितपणे पुल्लिंग शब्द आपल्याला ओळखायचे तर काळ हा जो शब्द आहे ना तो काळ असं आपण म्हणतो. म्हणून काळ हा शब्द पुल्लिंगी शब्द आहे. काळ हा शब्द कसा आहे? पुल्लिंग शब्द आहे. ओके. अशा पद्धतीनं या व्हिडिओमध्ये आपण 25 प्रश्न जे आहेत त्या 25 प्रश्नांचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. याच्या नंतरच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो गणित या विषयावरती जे काही स्पष्टीकरण आहे ते आपण देणार आहे.